पालकमंत्री आता त्या ठिकाणी दुसरा यावा असं अनेक लोक म्हणतात. काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे पालकमंत्रीपद घ्यावं बीडचं, किंवा अजितदादांनी घ्यावा, किंवा एकनाथ शिंदेने घ्यावं, जे प्रमुख नेते आहेत. तुम्हाला तसंच वाटतं? बीड जिल्हा ठीक आहे, हा संघर्ष सोडला तर अनेक चांगल्या गोष्टी आहेत बीड जिल्ह्यामध्ये, अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आहेत बीड जिल्ह्यामध्ये. एवढे संत महात्म्यांचे मोठमोठे गड आहेत, सगळे चांगले आहेत. बीड जिल्हा चांगला आहे, सगळे लोक चांगले आहेत. पण यांच्या ज्यावेळेस हातात पडलं ना, यांच्यात दुसऱ्या जातीविषयी द्वेष वाढला. हम करे सो कायदा असा खेळ झाला यांचा. आम्ही म्हणतो तसंच, नाही तर मग तुला हाणून मारू. किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष बापान टोलो आहे हमेशाच. बापाची पेंड आहे काय हमेशा? तुमच्या आता दांडके तर लोकांच्या नाहीत का काय? मग तुम्हाला शांतता राहावी हे वाटतच नाहीये. या बीड जिल्ह्यात असं, या राज्यात असं यांना शांतता राहावं वाटतच नाही. आपलं इतके दिवसाचं आंदोलन सुरू आहे, आम्ही काहीच होऊ देत नाहीत कुठं. यांना उकळ्याच फुटत्यात, अशा उकळ्याच फुटत्यात. म्हणजे यांना वाटतं काहीतरी तेढ निर्माण होऊन काहीतरी दंगली व्हावं. पण सर्वसामान्य माणूस आता ह्या सगळ्या गोष्टी करून म्हणजे कंटाळलेला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होतं आहे, पुढं रोजगाराचे प्रश्न निर्माण होतील, फॅमिलीज तिथून बऱ्यापैकी निघून गेलेल्या आहेत. जसं सूरज दसाने आरोप केला, बीड सोडून काही फॅमिली पुण्याला शिफ्ट झालेल्या आहेत. पुण्याचं म्हणजे बीडचं गत वैभव, सालोख्याचं, सामाजिक, संत परंपरेच्या सगळे जेवढे गड आहेत ते कसं बघता तुम्ही पुढे व्हायला पाहिजे? सर्वसामान्य, जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना वाटतं की बीड पूर्वासारखं झालं पाहिजे. यांना काही जणांना कशाची परंपरा आणि कशाची फिरंपरा, हा यांचं ते पायापुरतंच आहे. तेवढं ते पहिले लोटकं भरून पाणी ठेवतं ते तसं यांना त्या लोटकं भर पाण्याचा उड्या आणायची सवय पहिल्यापासून. यांना तेवढंच ते त्यांना खूप वाटतं आमचं लई आहे तेवढेच. यांना काहीच परंपरा फिरंपरा काही जणाला. बाकीचे त्यांच्यासुद्धा खूप चांगले लोक आहेत, पण काही जण परंपरा नाही फिरंपरा नाही, त्यांच्या माझं तर नमस्तेच येते. पण ज्या दिवशी बेतन ना, त्या दिवशी त्यांना वाटतं ह्या चिल्लर गाबड्यांमुळं चांगल्या चांगल्यानं सुद्धा भोगायची वेळ आली. बरं, संघर्ष कसं संपेल? बरोबर, कसं संपेल? आता तुम्ही माणसंच मारून टाकायला लागले. तुम्ही माणसंच मारून टाकायला लागले. मराठा संपणं एवढं सोपं आहे का तुम्हाला? नाही, हा संघर्ष कसा संपेल? आता ते त्यांनाच माहिती दोघाला कसा संपवतोय आणि कसा संपवायचा आहे. त्यांना दोघालाच माहिती. माणसं मारून संपवायचं आहे का त्यांना कुठं शांततेत बसून सगळ्याला सांगून हे करायचं. पण ते काही लोक त्यांच्यात काशे येतं, त्यांना लयच माजन मस्ती. त्यांना वाटतच नाही एखादी घटना झाली द्या सोडू. अशी वचवच चाव 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 करणार. मग त्यांना वाटतं आम्ही ते गोतल्या आळ्यासारखी, त्यांना वाटतं आम्ही लयच भारी आहेत. तुम्ही भारी भुरी काही नाहीत. फक्त शांतता राहावा. सगळ्यांना वाटतं म्हणून बाकीचं ऐकून घेते. तुम्हाला मोजीत कोण नाही रे. या संघर्षामुळं राज्यामध्ये इतर ठिकाणी काही घटना घडली की आरोपी कोणत्या जातीचा आहे आणि अत्याचारित कोणत्या जातीचा, हा विचार करायला लागलेले लोक. म्हणजे फुलेशाह आंबेडकरांची जी काही विचारधारा घेऊन महाराष्ट्र पुढे जातोय त्याला हरताळ फासला जातो. यांना दुसऱ्याचे लेकर त्यांच्या लेकरासारखे मानायचेच नाही ना. तसं नाही होणार तर काय होणार? आता आरक्षणाचा जर विषय घेतला तर यांना आरक्षण मिळेल तर मराठीने का विरोध केला का? कधीच नाही केला. मग आज आमच्या लेकराला आरक्षण मागतो, तुम्ही विरोध करायला लागले. चूक कोणाची? तुम्हाला तुमचे लेकर वाटते तसं आमचे का वाटत नाहीत? पण तो विरोध राजकीय असू शकेल, एखाद दोन नेता बोलला असेल, पण सर्वसामान्य वंजारी समाज तुमच्या सोबत आहे. अरे बाबा, मी काय सांगितलं तुम्हाला मोगाशी शब्द का वापरला? काही जणांना इतकी माजन मस्ती आहे, किती मिटवायचा काही प्रयत्न जरी असला तरी ते त्यांच्या गुरमीत बोलणार, त्यांच्या ढिकीतच चालणार. जस काय लय असे ते रावणासारखे लय ज्यांजवळ सोन्याच्या लंका आहेत अशा, त्याची राग झाली, खाग झाली. सोन्याची लंका असून राग झाली. लोकांनी येताना अंगारा लावलाय तोच, त्या राखीचाच कापाळाला, त्यालाच गुलाल समजेलाय. तुम्ही कोण येतं? तुम्हाला पैशावर नका जाऊ, पैशावर गुरमी नका करू. तुमच्या लय नोकऱ्या येतात, तुमच्या लय अधिकारी आहेत, त्या गुरमीवर नका जाऊ तुम्ही. एकदा जर जनता बिथारली ना, ती गुरमी क्षणात नष्ट होईल. हा संघर्ष संपला पाहिजे, दोन्ही समाजाच्या फायद्याचा. आता त्या दोघाला कोणत्या टोकाला न्यायचं काय माहित? आता येऊ कोणत्या टोकाला न्यायचं त्या दोघाला? कोणाला माहित? त्यांना का त्या गरीबाचे लेकर असेच मारून टाकायचेत का काय? दलितांच्या त्या पोरांची अॅट्रॉसिटी त्या दिवशी घेतली असती तर संतोष भाईचा खून झालाच नसता. हे सांगते तसेच यांना गुन्हे घ्यायचे, हे सांगते तसंच यांना करायचंय, हे सांगते यांच्या मनाविरुद्ध यांना गुन्हा चालत नाही जिल्ह्यात. म्हणजे यांची किती चूक असली तरी यांच्या मनाविरुद्ध कोणाला घरकुल गेलेलं चालत नाही. यांच्या मनाविरुद्ध कोणाला पंचायत समितीचं वाटप झालं नाही पाहिजे. यांच्या मनाविरुद्ध
यांना शेतकऱ्याचं जे नुकसान भरपाईचं अनुदान आहे यांच्या मनाविरुद्ध नाही चालत, यांना यांच्या मनाने चालतं. मध्ये मध्ये काही जिल्हा परिषदला भरत्या झालत्या. आत्ता शेवट निवडणूक लागायच्या अगोदरच्या 1-1.5 महिन्याच्या अगोदर कुठली भरती झाली आता मी ते माहिती घेतो, आता मला सांगितली. त्या भरतीत इथून तिथून त्यांचेच, मराठ्याचं नाही त्याच्यात, कशाचं नाही, एक पोलीस पाटलाचं झालं आत्ता पुन्हा काहीतरी बीड जिल्ह्यात, त्याच्यात त्यांचेच टाकले. काही जागेवर होते मराठ्यांचे काढून टाकले. सरपंचाला काहीतरी निधी देतात पालकमंत्र्याच्या स्तरावर. ते सरपंचाचे अध्यक्ष ते सगळे जमले होते. ते म्हणले आम्ही मराठा आरक्षणात काम केलंय म्हणून निधीच देणार नाही म्हणे तुम्हाला. अरे काय तुम्ही जातीवाद करता आणि काय मर्दानगी दाखवायला लागला त्याच्यात. बरं, आता पालकमंत्री हे ना हे सगळं निघणार आहे आता. पालकमंत्री आता त्या ठिकाणी दुसरा यावा असं अनेक लोक म्हणतात. काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे पालकमंत्रीपद घ्यावं बीडचं, किंवा अजितदादांनी घ्यावं, किंवा एकनाथ शिंदेने घ्यावं, जे प्रमुख नेते. तुम्हाला तसंच वाटतं? हे बघा, आता जनतेची मागणी आहे, त्यांच्याबरोबर आम्ही असणारच, नसण्याचं काही कारणच नाही. पण आमचा खरा मुद्दा हे आहे, कोणची जागीरदार अवलाद बसू दे, संतोष भाईला आम्ही न्याय देणार आहे. तुम्हाला कोणत्या टोकाला जायचं त्याच्या जा, आम्हाला ज्या टोकाला जायचं ते आम्ही जाणार आहे. आम्ही न्याय घेणार आहे. आता 28 तारखेचा पहिला मोर्चा, आता हे लोन पसरणार आहे राज्यभर. आता 28 तारखेच्या मोर्चाबद्दल लोकांच्या मनात बरीच दहशत पण होऊ लागली. शांततेत होईल? दहशत फिशत काय नाही. मराठे शांत आहेत, शांतच राहणार. 28 तारखेचा मोर्चा एकदम शांततेत होणार आणि सगळ्यांना आव्हान आहे हात जोडून हा मोर्चा एकदम शांततेत करायचा. ती प्रत्येक येणाऱ्या माणसाची जबाबदारी आहे. प्रत्येक येणाऱ्या माणसानं स्वतः स्वयंसेवक व्हायचं, स्वतः सगळ्यांची सेवा करायची. येणाऱ्या माता मावल्यात त्या जशा सुखरूप आल्या तशा सुखरूप घरापर्यंत सगळे माणसं गेले पाहिजेत. ही जबाबदारी आपली. त्यांना काय करायचं करू द्या, कारण आता हे लोन राज्यभर पसरणार आहे 28 तारखेच्या नंतर. 100% पसरणार आहेत आणि न्याय मात्र घेणार आहेत. या दोघांनी त्यांच्या लोकांना समजून सांगणं खूप गरजेचं आहे. कारण सोशल मीडियावर लोकांना खुन्नशी देणं, वाईट वाईट कमेंट करणं, कुटाणे करणं, तुम्हाला कोणत्या दिशेला न्यायचं आहे हे तुम्ही दोघांनी ठरवायचं आहे. आता बघू तुम्ही जर थांबणारच नसलात, तुमचेच लोक तुम्ही घरात लपून ठेवणार असलात, खुनं करून सापडत नाहीत, हा गंभीर आरोप आहे. सापडत नाहीत. तुमच्याच लोकांच्या गावाने लपून ठेवलेले तुम्ही दुसरीवर कुठे आहेत? चेहरा दिसल ना, कधी ना कधीतरी चेहरा दिसल ना. अरे आरोपी म्हणलं ना त्याला जवळच नाही केलं पाहिजे, त्याला मध्ये फेकलं पाहिजे. तुम्ही वाचवता म्हणजे सरकारचा आणि मंत्रिपदाचा दुरुपयोग करायला लागले काय तुम्ही? ते जनतेच्या न्यायासाठी, जनतेचे कामं करण्यासाठी मंत्रिपदे का तुमचे लोक वाचवण्यासाठी दुरुपयोग करायला लागले का? हे बघा, मंत्री फंत्री पैसे श्रीमंती कामाला येणार नाही जर भित्राभित्री झालीत. तुम्ही आमचा माणूस तर गमावलाच, पण जो दिवस नाही उगायला पाहिजे ते उगू देऊ नका. तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, नसता जनतेला तपास करावा लागणार आहे सरकारने तपास नाही केला तर.